Hello my dear friends. Today we are going to learn evolution of accounting. म्हणजे अकाउंटिंगची उत्क्रांती कशी झाली, कधी झाली. Dear students, in India during Chandragupta Maurya's regime, Minister Kautilya wrote a book named Arthashastra, where in some references can be traced regarding the way of maintaining accounting records. Afterwards, it was called as a Deshi Nama. In earlier time of civilization, accounting was done by the agents who managed the properties of the wealthy people. They prepared accounts periodically for the owners of the property. The records of debit and credit were also found in the year 12th century itself. विद्यार्थी मित्रांनो, आता अकाउंटिंगची उत्क्रांती कधीपासून झाली? तुम्हाला चंद्रगुप्त मौर्य माहिती असतील आणि त्यांचा जो मिनिस्टर म्हणजे मंत्री होता तो म्हणजे कौटिल्य, आणि कौटिल्याने एक अर्थशास्त्र नावाचं एक पुस्तक लिहिलेलं होतं. या पुस्तकामध्ये अकाउंटिंग रेकॉर्ड्स म्हणजे हिशोबाची पुस्तके काही संदर्भ आपल्याला त्या ठिकाणी सापडतो. आणि त्यानंतर हिशोबाची पुस्तकं जी लोक लिहित होती त्याला देशी नामा असा शब्द आपल्या ठिकाणी भारतामध्ये वापरला गेला. In the earlier time of civilization, accounting was done by the agents. आणि त्यानंतर श्रीमंत ज्यांच्याकडे प्रचंड मुबलक अशी संपत्ती होती अशा श्रीमंत लोकांचा अकाउंटिंग हिशोब ठेवण्यासाठी काही अकाउंटंट पिरियडिकली म्हणजे दर 6 महिन्यांनी वर्षभराने ते त्यांचा हिशोब त्यांना लिहून द्यायचे. आणि याच 12व्या शतकामध्ये डेबिट आणि क्रेडिट याचा शोध लागला गेला. इन द इयर 1494 1494 साली लुका पॅसिओली, त्याचं पूर्ण नाव आहे लुका डी बॅर्गो पॅसिओली, याला आपण थोडक्यात लुका पॅसिओली असं आपण म्हणू शकतो. in fill in the blanks you may be asked who has developed the double entry bookkeeping system. So in the year 1494 an Italian merchant introduced, yes, it is a double entry bookkeeping system. डबल एंट्री बुककीपिंग सिस्टीमचा शोध 1494 साली लुका पॅसिओली या व्यापाऱ्याने लावला. And due to the industrial revolution in the 18th and 19th centuries, large scale operations were carried on and joint stock companies emerged as an important form of organization which involved separation of ownership from the management. विद्यार्थी मित्रांनो, 18व्या आणि 19व्या शतकामध्ये मोठमोठी व्यवसाय लार्ज स्केल म्हणजे मोठ्या प्रमाणावरती उद्योगाचा उगम सुरू झाला. उद्योग क्षेत्रामध्ये उत्क्रांती झाली आणि याच कालावधीमध्ये जॉईंट स्टॉक कंपनी, याला आपण संयुक्त भांडवली संस्था असं म्हणतो. तुम्ही इतिहासात शिकला असेल, आपल्याकडे ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना इंग्रजांनी केली आणि त्यानंतर अनेक कंपन्या भारतामध्ये स्थापन झाल्यात. तर या जॉईंट स्टॉक कंपनी म्हणजे संयुक्त भांडवली संस्था जेव्हा भारतामध्ये अस्तित्वात आली त्यावेळेस मालक आणि व्यवस्थापन यांच्यामध्ये आपल्याला फारकत दिसून आला. Nowadays you can see
the separation of ownership from management. म्हणजे जर एखादी कंपनी तुम्ही पाहिली, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड किंवा बजाज इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, विद्यार्थी मित्रांनो याचे मालक कोण असतात? जे लोक याचे शेअर्स भाग विकत घेतात ते त्यांचे मालक असतात. परंतु जर मी रिलायन्स इंडस्ट्रीचे 10,000 रुपयाचे शेअर्स विकत घेतले असतील तर मी त्याचा कारभार पाहण्यासाठी जात नाही. तर रिलायन्स इंडस्ट्रीजचा कारभार जे लोक पाहतात म्हणजे त्यामध्ये त्या कंपनीचे जनरल मॅनेजर पासून तर अकाउंटंट क्लर्क पर्यंत सर्व व्यवस्थापन समिती त्या ठिकाणी येत असते. म्हणून मालक म्हणजे मालकी आणि व्यवस्थापन यामध्ये आपल्याला फारकत दिसून येत असते. Hence, to safeguard the interest of the owners, investors, and the business establishment, required the detailed information about the business which paved the way of development of comprehensive financial accounting information system. म्हणजे प्रत्येक कंपनीचे जे स्टेक होल्डर्स असतात, ज्यांचा त्या कंपनीमध्ये काही ना काहीतरी हितसंबंध असतो, म्हणजे ते भागधारक असतील, कर्ज रोखेधारक असतील, कर्ज देणारे असतील म्हणजे बँका असतील, ग्राहक असतील, या सर्वांना त्या कंपनीच्या हिशोबाची माहिती होण्यासाठी फिनान्शियल अकाउंटिंग इन्फॉर्मेशनची सिस्टीम म्हणजे त्याला आपण पद्धती असं म्हणू शकतो, अस्तित्वात आलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, इन द इव्होल्युशन ऑफ अकाउंटिंग, व्हेरी फर्स्ट वी फाउंड in the book of Arthashastra, which is written by Kautilya, there is some reference of maintaining the accounting. Afterwards, whoever maintained the books of accounts, they were called it as a Deshi Nama. And later on, in the year 1494, a merchant from Italy named Luca Pacioli, he has developed double entry bookkeeping system, and the same double entry bookkeeping system that we are going to learn in this course. So in 18th and 19th century, the joint stock companies when emerged, it means in the 18th and 19th centuries in India, many companies were established, and due to the large scale operations we need to maintain the books of accounts. So this is a evolution of bookkeeping and accountancy, evolution of accounting. Thank you.